पार्थ पवारांच्या अ मीडिया होल्डिंग्स LLP कंपनीने एक जमीन घेतली। त्या जमिनीची तब्बल किंमत 804 कोटी इतकी होती, पण ती जमीन 300 कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। अ मीडिया होल्डिंग्स LLP महारवतनाची ही जमीन घेतल्याचा आरोप होतोय। तर 40 एकर जमिनीसाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। केवळ 2 दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे देखील आदेश देण्यात आले। सध्याच्या बाजारभावानुसार 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं हे अपेक्षित होतं। सरकारी नियम वाकून जमिनीची खरेदी झाल्याचा देखील आरोप होतोय। अ मीडिया कंपनीचं भांडवल अवघं 1 लाख रुपये इतकं आहे। कोरेगाव पार्कमध्ये IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची देखील तयारी। सरकारच्या परवानगीविना वतनाची जमीन विकत घेता येत नाही, तरी ही जमीन विकत घेतल्या गेली। परवानगी न घेता विक्री झाली तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो असा देखील नियम आहे। त्यामुळे महसूल मंत्री या जमीन जप्तीचे आदेश देणार का असा महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतोय। तर पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिलेत आणि पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समिती ही स्थापन करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून। तर पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीकडून सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिलेत।